आता आपण आज बघणार आहोत करंट अफेअर्सचं 11वं सेशन. जसं की आपण बघतोय की डिटेल सेशन आपले चालू आहेत अकॉर्डिंग टू जून जुलैच्या एक्झाम्स. ओके, तर सगळ्यात पहिली न्यूज याच्यामध्ये आपण कव्हर करतोय, क्रोशियाने युरो करन्सी अडॉप्ट केली. आता सगळ्यात आधी तर क्रोशिया हे प्लेस युरोपियन युनियन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि युरो करन्सी अडॉप्ट केली कधी? 1 जानेवारी 2023 ला. याच्यामध्ये महत्वाची ही न्यूज आहे, तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन बरोबर इकॉनॉमिक्स मध्ये युटिलाइज करता येईल आन्सर रायटिंग मध्ये. ओके, युरोपियन युनियनचं वर्ल्ड हिस्ट्रीचं काही लेटेस्ट क्वेश्चन आलं तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. सो क्रोशिया जी कंट्री आहे त्यांनी 1 जानेवारी 2023 ला युरो करन्सी अडॉप्ट केली. म्हणजेच काय, तर त्यांची आधीची करन्सी ही वेगळी होती, त्याच्याऐवजी त्यांनी युरो ऍक्सेप्ट केला ऍज अ त्यांची करन्सी म्हणून. आता याच्यामध्ये युरोपचा जो झोन आहे त्याला शेंगेन झोन असं म्हणतात. ओके, शेंगेन झोनचा अर्थ काय होतो की तिथे कोणत्याही व्हिसाची आपल्याला गरज पडत नाही. ओके, सगळ्यात लार्ज एरिया आहे जो लार्जेस्ट पासपोर्ट जिथे किंवा व्हिसा फ्री एरिया ज्याला आपण म्हणू शकतो, त्याला काय म्हणतात? शेंगेन झोन. ओके, जवळपास 400 मिलियन लोक त्या कंट्रीज मध्ये, एकमेकांच्या कंट्रीज मध्ये फिरू शकतात. आणि क्रोशिया ही त्यापैकी 27वी कंट्री झालेली आहे, जी काय होते पासपोर्ट फ्री शेंगेन झोन म्हणून ओळखली जाणार आहे. आता युरोप ही जी कंट्री आहे त्यांनी युरोपियन युनियन जॉईन कधी केली? 2013 ला. त्याच्यानंतर आता त्यांनी अडॉप्ट काय केलं? 23 ला, लगभग 10 वर्षानंतर युरोलाच आपली करन्सी मानली. ओके, आता बाल्कन नेशन जे आहे क्रोशिया, त्यांनी अबॅन्डन केलेलं की कुना करन्सी जी पहिल्याची होती, 20th मेंबर होता ना का युरो झोनचा, तर त्यांनी या कुना करन्सीला अबॅन्डन म्हणजे मान्यता नव्हती दिली. आता याच्यानंतर क्रोशियाने सुद्धा काय केलं? डिसिजन बनवला की आपण काय करूयात, जर युरोपियन युनियनचं मेंबर बनलोय तर पूर्णपणे इंटिग्रेटेड मेंबर बनूयात. आणि त्याच्याबरोबर आपण शेंगेन झोन मध्ये पण येणार. बरोबर, मग शेंगेन झोन मध्ये आल्यानंतर तिथं काय असणार आहे? व्हिसा फ्री किंवा पासपोर्ट फ्री ट्रॅव्हलिंग असणार आहे. समजा आता आपल्या देशातील नागरिक आहेत, ते कशी स्टेट टू स्टेट ट्रॅव्हल करतात, आपल्याला कोणता काही गरज लागते का आयडेंटिटी कार्ड किंवा डॉक्युमेंटची, की आपण या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये जायचंय? पण हे राज्यांचं झालं. बरोबर की नाही? आपला देश एकच आहे आणि हे राज्य टू राज्य आपण मूव्ह करतोय. परंतु युरोपियन युनियन मध्ये वेगवेगळे देश आहेत जे एकत्र आहेत. आणि ते वेगवेगळे देश जे एकत्र आलेत आणि त्यांची युनियन बनले, त्यांनी युनिटी बनवले, तर ते एकमेकांच्या देशामध्ये विजा फ्री जाऊ शकतात. ही त्यांना सवलत मिळते ड्यू टू शेंगेन झोन. आता शेंगेन ही जी अग्रीमेंट आहे, जवळपास मला वाटतं 1995 मध्ये बनलेली आहे. ओके, शेंगेन अग्रीमेंट, आणि त्याच्या थ्रू बनला शेंगेन झोन. ओके, 5 देश जे होते त्यांनी एकत्र आले युरोपियन युनियन मधले आणि त्यांनी ती अग्रीमेंट बनवली. जसं बेल्जियम आहे, फ्रान्स, जर्मनी, त्याच्यानंतर लक्झेंबर्ग आहे, नेदरलँड आहे, या 5 देशांनी बनवलं. ओके, आणि त्याच्यातून त्यांनी शेंगेन झोन तयार केला. आता त्याचा बेनिफिट त्यांना काय मिळणार? समजा हे 5 देश सुरुवातीला एकत्र आले, यांना बेनिफिट काय वाटलं असेल? लोकांना एज्युकेशन घ्यायचंय, लोकांना जॉब करायचंय, बिझनेस करायचंय किंवा रिटायरमेंटचा प्लॅन बनवायचंय, हे कुठेही एकमेकांच्या ठिकाणी जाऊ शकतात की नाही? आणि त्याचं बेनिफिट त्यांना मिळणार की नाही त्या पद्धतीने? म्हणजे काय, तर मुक्तपणे संचार ज्याला म्हणतो. पण हे फक्त देशामध्ये नाही तर दुसऱ्या देशांमध्ये पण झालं. त्यांनी काय केलं? मुक्तपणे संचार आपल्याला केलेला बघायला मिळतो, म्हणून त्याचं बेनिफिट त्यांना मिळणार. आता याच्यामध्ये आपण काय बघतो की 5 देश यांनी सुरुवात केली, पण आता जवळपास क्रोशिया कितवा झाला? 27वा कंट्री झाला, जो काय करतो? पासपोर्ट शेंगेन झोन मध्ये येणार आहे. कारण का? त्यांनी युरो करन्सी पण ऍक्सेप्ट केली आणि त्याच्यामुळे ते शेंगेन झोन मध्ये इन्क्लूड होणार. तर हे बेनिफिट क्रोशियाला पण आहे की क्रोशियाचे नागरिक दुसऱ्या देशात जाऊ शकतात, तिथे जॉब करू शकतात. समजा याचा बेनिफिट काय होतो? युनिटी तिथे इस्टॅब्लिश होते, इंटरनल बॉर्डर कॉन्फ्लिक्ट कमी होतात, एक्सटर्नल बॉर्डर असेल ती स्ट्रेंथन होते. आणि तिथले लोक जे एकत्र राहत आहेत, समजा क्रोशियामध्ये अपॉर्च्युनिटी कमी आहेत, तर ते दुसरे ऑप्शन, 26 ऑप्शन आहेत त्यांच्याकडे, जिथे ते विजा फ्री ट्रॅव्हल करू शकतात. बरोबर की नाही? किंवा पासपोर्ट फ्री ट्रॅव्हल करू शकतात. आता हे बेनिफिट त्यांना मिळालं, त्याच्यामुळे ते जॉबच्या संधी पण निर्माण होतात आणि एखाद्या कंट्रीची कंडिशन इकॉनॉमिकली वीक असेल तर तिची पण डेव्हलपमेंट होते ड्यू टू अदर सर्व्हिस, कारण तिथे त्यांना अपॉर्च्युनिटी मिळतात. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की युरोझोन जो आहे आपण बघतो, त्याच्यामुळे काय होणार आहे? जगामध्ये एक पॉवरफुल झोन म्हणून ओळख होणार आहे, इकॉनॉमिकली म्हणा. बरोबर की पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढतो, बॉन्डिंग वाढते, तर लोक एक युनायटेड थिंक करतात. आणि तिथे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला चांगली बघायला मिळते. आता युरोझोन काय आहे ते बघूयात. ऑल युरोपियन युनियन जे मेंबर स्टेट्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे? इकॉनॉमिक आणि मॉनिटरी, म्हणजेच
EMU, इकॉनॉमिक अँड मॉनिटरी युनियन बनवली आहे, आणि ते कोऑर्डिनेट करतं त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीला आणि सपोर्ट करतं की जे युरोपियन युनियनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा इकॉनॉमिकली त्यांना कशा पद्धतीने ग्रो करायचं आहे त्यांना सपोर्ट करतं. आता ह्या छोट्या छोट्या कंट्रीज एकत्र आल्या. आपण बघतो की चायनाची पॉलिसी कशी अग्रेसिव्ह आहे. बऱ्याचशा देशांची त्यांनी लिटरली सॉव्हरेनिटीज बाय केली, जसं काय लोन वगैरे देऊन, फंडिंग प्रोव्हाइड करून, बरं की नाही, बऱ्याचशा गोष्टींना क्रेडिट लाईन देऊन, आणि त्यांचे प्लॅन्सही तेवढे मोठे आणि अम्बिशियस आपल्याला बघायला मिळतात. जे की आपल्या जे युरोपियन नेशन्स आहेत त्यांना कुठेतरी मग अशाच महत्वाकांक्षी देशाला रोखून धरणं कठीण जातं. कारण काय, यांना नीड आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची, तर ते इथे येणार. आफ्रिकन नेशनला सगळ्यात जास्त डिफिकल्ट जातं, कारण तो तर युरोपियन युनियन तरी डेव्हलप नेशन मध्ये येतात बरेचसे, बरोबर की नाही. पण आफ्रिकन कंट्रीजला तर आणखी जास्त डिफिकल्ट जातं. तर अशा हे जे झोन तयार होतोय किंवा एक मोठा लार्ज एरिया तयार होतोय, त्याचं बेनिफिट सगळ्यांना होणार इकॉनॉमिकली. आणि कुठेतरी ते काय करतील, बॉर्डर स्ट्रेंथन करतायत एक्सटर्नल, याचाच अर्थ काय होतोय की कुठेतरी ते स्वतः स्ट्रॉंग बनतायत, बरोबर की नाही. म्हणजे डेटरन्सची जी ऍबिलिटी आहे ती त्यांच्यामध्ये काय होते, वाढते. अशा कंडिशन आपल्याला इथे बघायला मिळतात युरोझोनचा बेनिफिट. देन आपल्याला इथं आणखी बघायला मिळतं की या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये जी एक नॅशनल करन्सी जर इस्टॅब्लिश झाली तर कुठेतरी आणखी फॅसिलिटेट आणि सोपं होईल. कारण करन्सीला काय करावं लागतं, कन्व्हर्जन करावं लागणार. मग ती करन्सी आपल्याला बघा, एकच मिनिट, मग ती करन्सी आपल्याला काय बघायला मिळणार पूर्णपणे, का बाबा दुसऱ्या याच्यामध्ये, जसं आपल्याकडे जर डॉलर आला तर रुपीज मध्ये आपण त्याला काय करतो, कन्वर्ट करतो. आणि आपले जर इमॅजिन करा प्रत्येक राज्याची जर करन्सी वेगळी असती तर फॅसिलिटेट झालं असतं का ट्रेड, थोडंसं डिफिकल्ट गेलं असतं. यांनी जेवढ्यांनी करन्सी ऍक्सेप्ट केलं तेवढं जास्त चांगलं त्यांच्यासाठी, आणि तेवढं जास्त एक युनायटेड फॉर्म त्यांचं बघायला मिळेल आपल्याला, आणि ते इकॉनॉमिकली पण डेव्हलपमेंट करून घेतील स्वतःची. ओके. आता जे मेंबर स्टेट जे आहेत त्यांनी युरो एरिया किंवा ऍक्सेप्ट केलेला आहे युरोपियन युनियनच्या ऑब्जेक्टिव्हला, त्याला आपण युरो झोन असं म्हणतो. ओके. सो अशा पद्धतीने ही एक छोटी न्यूज होती ती कव्हर केली. शेंगेन झोन महत्वाचा पार्ट आहे, त्याला इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणती करन्सी बदलली किंवा काय आहे, बेसिक कोर याचा शेंगेन झोनच होता जो तुम्ही युटिलाइज करू शकता. ओके. देन सेकंड न्यूज इथं आहे आपल्याकडे. आधी याच्यावर क्वेश्चन विचारू का? ओके. क्रोशिया हे कितवे शेंगेन झोन ठरलं आहे? क्रोशिया 27. 27. 27. 27. बरोबर. त्यांनी कोणती करन्सी अडॉप्ट केली आता? युरोपियन युरो करन्सी. करन्सी. युरो करन्सी, बरोबर. युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये हा जो शेंगेन झोन बघायला मिळतो, हे शेंगेन झोन कधी फॉर्म झाले? 1995. येस, 1995 मध्ये हे काय झालेले आहेत, शेंगेन झोन फॉर्म झालेले आहेत. ओके. शेंगेन झोनचा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, उद्देश काय आहे? कंट्री युनायटेड होते, मग कंट्रीला जॉब एम्प्लॉयमेंट जास्ती वाढते, मग इकॉनॉमिक स्टेबिलिटी असते. ओके. आणि कंट्री युनायटेड होते. येस. येस. इंटरनल बॉर्डर कॉन्फ्लिक्ट्स पण कमी होतील. ग्रोथ आणि येस, डेव्हलपमेंट बरोबर. वाढेल. बरोबर. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वाढेल कारण इंटरनल बॉर्डर कॉन्फ्लिक्ट कमी होत आहेत, युनायटेड होतोय. कुठेतरी नॅशनल करन्सी एक फॉर्म व्हायला मदत होते, आणि इथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल. आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट पण वाढतो, आणि ग्लोबल म्हणजे जगामध्ये आपल्याला एक बघायला मिळतं की यांना एक संधी मिळते की एक ग्लोबल पॉवर म्हणून ते इस्टॅब्लिश होते. ओके. सो अशा पद्धतीने युरोपियन युनियनचा आणि शेंगेन झोनचा हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. पुढची न्यूज आपली आहे इन्क्रीज इन नॉमिनी मेंबर्स. ओके. जवळपास बघितलं की कशामध्ये, जे आपण बघतोय की कॉर्पोरेशन्स आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणू, तिथे 5 कॉर्पोरेटर्स जे आहेत ते नॉमिनेटेड म्हणून काय केलेले आहेत, प्रिव्हियसली दिलेले बघायला मिळायचे. पण त्यांच्या नंबर्स मध्ये म्हणजे 5च्या ऐवजी आता 10% किंवा 10 मेंबर्स यांना नॉमिनेटेड मेंबर्स म्हणून म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये अपॉइंट किंवा नॉमिनेट करण्यात येईल. ओके. आता जी पण संख्या कमी असेल, याचं एक उदाहरण पण मी दिलं, उदाहरणार्थ मुंबईचं 227 मेंबर्स आहेत मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये, त्याचे 10% म्हणजे किती मेंबर होतात, जवळपास 22च्या आसपास जातात, बरोबर की नाही. आणि 10 मेंबर्स बोललं तर 10च नंबर 10, बरोबर. म्हणजे दोन्हीपैकी कोणतीही संख्या कमी असेल त्याला आपण काय करणार, नॉमिनेटेड. याचा अर्थ मुंबईमध्ये जर 227 मेंबर आहेत तर किती मेंबरला नॉमिनेटेड करण्यात येईल, 10 मेंबरला.
पण उदाहरणार्थ एखाद्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जर आपल्याला 50च मेंबर बघायला मिळतात आणि त्याचे जर 10% काढायला गेले तर ते किती होतात? 5 होतात. बरोबर की नाही? मग तिथे मेंबर्स किती असतील? इथे म्हटलेलं आहे विच एव्हर इज लेस विल बी नॉमिनेटेड, याचा अर्थ तिथे किती? 5. देन एखाद्या याच्यामध्ये 120 मेंबर असतील तर 10% किती होतात? 12. बरोबर. सो 12 मेंबर जास्त आहेत 10 पेक्षा, सो 10च मेंबर तिथे अपॉइंट होणार. म्हणजे ऍटलिस्ट लेस नंबर्स काय दिलेले आहेत तिथे? अपॉइंटमेंट किंवा नॉमिनेटेड असतील. आणि इथे मात्र काय समजा जिथे संख्या जास्त आहे 227 जशी मुंबईची, तिथे किती होतात? 22 मेंबर. तर त्यांच्याऐवजी लेस काय आहे? 10. एकतर 10 मेंबर किंवा 10%. जे कमी असतील ते. तर इथे कमी कोणते आहेत? 10. म्हणून 10ला 22ला इथे नॉमिनेटेड करणार नाही. आणि हा जो डिसिजन घेतलेला आहे स्टेट कॅबिनेटने 10 जानेवारी 2023ला, या डिसिजन मुळे काय होणार आहे? क्वालिटेटिव्हली इन्क्रीज होणार आहे फंक्शनिंग जी आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची. ओके. आता सेक्शन 5(1)(b) जे आहे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1888 आणि सेक्शन 5(2)(b) आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, याच्यामध्ये प्रिस्क्राईब केलेला आहे नंबर जे आहेत म्युनिसिपल मेंबर्सचे, नॉमिनेटेड मेंबर्सचे, ते या 2 कायद्यांमध्ये दिलेले आहेत. आणि आता कॅबिनेटने निर्णय काय घेतला? हा नवीन बदल. जे प्रिस्क्राईब मेंबर्स असतील ते एकतर काय असतील? 10 किंवा 10% ऑफ दॅट पर्टिक्युलर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यापैकी. सो जे पण कमी असतील त्यांची नॉमिनेटेड मेंबर, ते काय असतील? तिथले नॉमिनेटेड मेंबर. इथे 10 संख्या जर कमी असेल किंवा 10% कमी असतील तर 10, जसं 50चं उदाहरण दिलेलं. क्लिअर आहे हे? येस मॅम. ओके. आता काही म्युनिसिपालिटीज बघायला मिळतात जिथे मोर दॅन 100 कॉर्पोरेटर्स आहेत, लाईक मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर. ओके. मग तिथे आता काय असणार? फक्त 10 अप्रूव्ह मेंबर असणार आहेत. ओके. स्मॉल म्युनिसिपालिटीज आहेत तिथे 10% हे कन्सिडर केलं जाईल, जे मी 50चं तुम्हाला उदाहरण दिलेलं. देन प्रेझेंटली आता बघायला मिळतात की 5 मेंबरला ऍक्सेप्ट केलं गेलेलं आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहेत ना स्टेट मधल्या तिथे. आता एक्सपिरियन्स, याचा मागचा उद्देश काय? एक्सपिरियन्स असावेत, इफिशियंटली काम व्हावं, एक्सपिरियन्स पर्सन असतील, त्यांना नॉलेजही असतं, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालतं याची माहिती असते. सो यांची अपॉइंटमेंट केली, अप्रूव्ह केले मेंबर्सला, तर ते असिस्ट करतील, ऍडमिनिस्ट्रेशनला फॅसिलिटेट करतील म्युनिसिपालिटीच्या. म्हणून आपण काय केलेलं आहे? हा डिसिजन घेतलेला आहे. ओके. देन याच्यानंतर हा छोटी न्यूज होती. याच्यानंतर आहे कॉन्रॅड संगमा, जे चीफ मिनिस्टर झालेले आहेत कुठले? मेघालयाचे. आता कॉन्रॅड संगमा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते NPP म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी कडून ते चीफ मिनिस्टर झालेले आहेत. यांनी शपथ घेतली 7 मार्च 2023ला. आणि कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री? मेघालय. 11 मिनिस्टर होते त्यांच्या बरोबर इतर त्यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे. आणि यांना शपथ देण्याचं काम केलेलं आहे मेघालयाचे गव्हर्नर, ज्यांचं नाव आहे फागू चौहान. ओके. फागू चौहान यांनी काय केलेलं आहे? यांना शपथ दिलेली आहे. आता संगमा जे आहेत ते सेकंड टाइम काय झालेले आहेत? मुख्यमंत्री मेघालयाचे. आणि NPPचेच म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टीचेच प्रेस्टन तिनसॉंग आणि स्नेबलांग घार यांनी सुद्धा काय केलेली आहे? शपथ घेतलेली आहे ऍज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून. तर ही छोटी न्यूज होती. यांच्यानंतर सेम न्यूज आहे माणिक शाह. ह्या 3 राज्यांमध्ये काय बघितलेलं आपण? निवडणुका झालेल्या. ओके. सो त्याच्यामुळे ह्या 3 राज्यांचा आपण काय केलेलं आहे? मुख्यमंत्र्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. असे क्वेश्चन कधी कधी विचारले जाऊ शकतात. आता आपल्याला इथे बघायला मिळतं की माणिक शाह जे आहेत चीफ मिनिस्टर कुठले? त्रिपुराचे. सिनियर BJP लीडर आहेत माणिक शाह, ज्यांनी शपथ घेतलेली आहे चीफ मिनिस्टर म्हणून त्रिपुराचे मार्च 8, 2023ला. आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे रिस्पॉन्सिबिलिटी सेकंड टाइम. हे सुद्धा काय? सेकंड टाइम. आता माणिक शाह हे 11वे चीफ मिनिस्टर असणार आहेत त्रिपुराचे. आणि गव्हर्नर सत्यदेव नारायण आर्या यांनी काय केलेलं आहे? त्यांना शपथ दिलेली आहे. त्याचबरोबर हे रिप्रेझेंट करतात टाउन बारडोली कॉन्स्टिट्यूशन. ओके. बारडोली कॉन्स्टिट्यूशन मधून हे स्वतःला रिप्रेझेंट करतायत त्रिपुराच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. आणि हे मेंबर होते राज्यसभाचे चीफ मिनिस्टर बनण्यापूर्वी. देन लीडर होते आधी, आता 2016 पासून ते लीडर आहेत भारतीय जनता पक्षाचे. आणि त्यापूर्वी ते काँग्रेसचे INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे काय होते? लीडर होते. ही एक न्यूज होती छोटी. माणिक शाह जे कुठले चीफ मिनिस्टर आहेत? त्रिपुराचे चीफ मिनिस्टर आहेत. ओके. देन याच्यानंतर सेम आणखी एक न्यूज आहे चीफ मिनिस्टर निफ्यू रिओ नागालँडचे. ओके.
तर नागालँडची नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आहे, NDPP. लीडर जे आहेत नेफ्यू रिओ, जे चीफ मिनिस्टर बनलेले आहेत नागालँडचे 5व्या टर्म साठी, आणि त्यांनी 7 मार्च 2023 ला शपथ घेतलेली आहे. 9th चीफ मिनिस्टर आहेत ते नागालँडचे. आणि गव्हर्नर ला गणेसन ऍडमिनिस्टर द ओथ, म्हणजे त्यांना शपथ कोणी दिली? ला गणेसन यांनी. ओके. आणि TR झेलिंग आणि वाय पातून यांनी काय केलेलं आहे? डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून चार्ज घेतलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने नागालँडचे चीफ मिनिस्टर कोण आहेत? नेफ्यू रिओ. त्यांच्याबद्दल आणखी माहिती बघायची झाली तर हे फर्स्ट इथे नागालँड मध्ये आफ्टर स्वेअरिंग, ह्या ज्या आहेत, सॉरी, शी, दॅट मीन्स विमेन आहे, फर्स्ट विमेन मिनिस्टर ऑफ नागालँड, ज्यांचं नाव काय आहे? सुल्लुतू ओनो कोस. ओके. ज्यांनी ऍज अ मिनिस्टर म्हणून शपथ घेतलेली आहे, आणि हे इथे स्टार मार्क करा. अशा फर्स्ट मिनिस्टर, फर्स्ट ज्या विमेन्स असतात ना, त्यांच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. ओके. तर त्यांचं नाव काय आहे? सालुतू ओनो कोस. ओके. त्यांनी काय केलेलं आहे? ऍज अ फर्स्ट मिनिस्टर ऑफ नागालँड, विमेन मिनिस्टर म्हणून शपथ घेतलेली आहे. नेफ्यू हे जे आहेत ते ओनली लीडर आहेत नागालँडचे ज्यांनी चीफ मिनिस्टर म्हणून 5 कन्झिक्युटिव्ह टर्म्स रिस्पॉन्सिबिलिटी बिअर केली. कन्झिक्युटिव्ह टर्मचा अर्थ होतो सतत 5 वर्षांच्या टर्म. म्हणजे 5 वर्षांचे जर हे असेल तर 25 वर्ष ते काय राहिलेले? चीफ मिनिस्टर राहिलेले, हे आपल्याला इथे बघायला मिळतात. हे लॉंगेस्ट सर्व्हिंग चीफ मिनिस्टर आहेत नागालँडचे. त्यांनी काँग्रेस क्विट केलं आणि त्यांनी नागा पीपल्स फ्रंट हे जॉईन केली पार्टी. आणि त्याच्यानंतर ते फर्स्ट टाइम 2003 ला जामीर यांना रिप्लेस करून काय झाले? चीफ मिनिस्टर बनले. 2008 ला सेंटरने डिझॉल्व्ह केली गव्हर्नमेंटला आणि प्रेसिडेंट रूल तिथे आणला. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं 2 महिन्यानंतर पुन्हा लार्जेस्ट पार्टी म्हणून हे इमर्ज झाली पार्टी आणि ते चीफ मिनिस्टर बनले अगेन. कधी? 2 महिन्यानंतर. म्हणजे जो प्रेसिडेंट रूल आहे तो प्रेसिडेंट रूल तिथून निघून गेल्यानंतर. त्याच्यानंतर त्यांनी NDPP 2017 ला जॉईन केली आणि अलायन्स बनवली BJP बरोबर. आणि 2014 ते 2018 पुन्हा ते लोकसभामध्ये मेंबर म्हणून बघायला मिळाले आपल्याला. तर अशा पद्धतीने 5 टर्म उपभोगलेले कोण आहेत? नेफ्यू रिओ, जे नागालँडचे काय आहेत? मुख्यमंत्री बनलेले आपल्याला बघायला मिळतात. चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर साठी आर्टिकल कोणता आहे? आर्टिकल फॉर चीफ मिनिस्टर. प्रयत्न करा सांगायचा. झालं असेल ना तुमचं चीफ मिनिस्टर? वन मॅम 164. येस, 164 आर्टिकल आहे. आणि यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? मॅम ते 5 वर्षाचा असतो, पण आघाडी वगैरे झाली तर मग ते डिपेंड देश असतं. 5 इयर्स असतो. हे राज्यपालांवर पण डिपेंड असतं, बरोबर की नाही? तर मुख्यमंत्रींचा जो कार्यकाळ आहे तो निश्चित आपण सांगू शकत नाही. राज्यपालांच्या मर्जीवर सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ओके. देन यांच्याबद्दल आणखी क्वेश्चन एखाद दुसरा मी विचारते तुम्हाला. आर्टिकल 164 तर्फे यांची काय होते? पण बोलतो ना, शिफारस केली जाते. राज्यपाल काय करतात? मुख्यमंत्री नियुक्ती करतात आणि याच्यातून यांची शिफारस करतात. आता आर्टिकल 163 काय आहे? सॉरी, 163. मॅम गव्हर्नर साठी आहे का? येस, गव्हर्नर काय करतात? राज्यपालांना मंत्री परिषदेचा एक प्रकारे सल्ला आपण बघतो इथे बघायला मिळतो. ओके. आणि 167 काय आहे? विसरलात? 167 काय आहे? मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना काय करावं लागेल? सल्ला मशवरा करावा लागेल, म्हणजे चर्चा, डिस्कशन करावं लागेल त्यांना जे निर्णय घ्यायचे. अशा पद्धतीने बघा आर्टिकल असे रिवाइज करत चला. चला आता याविषयी मी काही क्वेश्चन विचारते. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड, बरोबर? त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या 3 राज्यांमध्ये आपल्याला काय बघायला मिळाल्या? निवडणुका झालेल्या आहेत. तर पहिल्यांदाच नागालँड मध्ये एका महिलेची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. तिचं नाव काय आहे?
सालुतू ओनोफुस्क्यू KUSC. बरोबर आहे. चालू तो न उसे. ओके. सो याची निवड काय करण्यात आली हे बघा, आपलं प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं, काय हरकत नाही, पण स्पेलिंग लक्षात ठेवत चला नावाची. ओके. त्याच्यानंतर आपल्याला आणखी मेघालयाचे मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड झालेली आपल्याला बघायला मिळते? कॉन्रॅड कॉन्ट्रॅक्ट संगमा. राईट, कॉन्रॅड संगमा यांची निवड काय केलेली आहे? मेघालयाची मुख्यमंत्री. आणि त्रिपुराचे माणिक शाह. माणिक शाह. माणिक शाह. आणि माणिक शाह आधी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? किंवा माणिक शाह, सॉरी माणिक शाह कोणत्या पक्षाचे नेते होते यापूर्वी? आता ते त्यांनी कुणाबरोबर इथं अलायन्स केली? काँग्रेसचे होते. बीजेपीचे. येस, काँग्रेसचे होते. नंतर ते बीजेपी मध्ये गेले. तर बरेचसे आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या होत्या काही बेसिक गोष्टी. ह्याच्यानंतर काही ऍडिशनल पॉवर देण्यात येणार आहेत लेफ्टनंट गव्हर्नरला, याच्याविषयीची न्यूज आहे. ओके. लेफ्टनंट गव्हर्नर कुठे असतात? लेफ्टनंट गव्हर्नर कुठे असतात? युटीज मध्ये असतात. बरोबर अक्षय, युटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात लेफ्टनंट गव्हर्नर. लेफ्टनंट गव्हर्नरचा आर्टिकल काय आहे? आर्टिकल 239. 239. ओके. जे काय करतात? ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तिथे वर्क करणार 239 थ्रू. आता आपल्याला बघायला मिळतं आपल्याकडे किती युनियन टेरिटरीज आहेत? 8. आपल्याकडे किती, कोणकोणत्या? कोणकोणत्या आहेत? प्रयत्न करा. 2022 नुसार 8 आहेत ना. तर कोणकोणते आहेत 8 युनियन टेरिटरीज? लडाख, जम्मू, येस, लडाख, जेके, दीव दमन, पांडिचेरी, दीव दमन. येस, पांडिचेरी, बरोबर. दीव दमन आणि दादरा नगर हवेली एकत्र सगळं कन्सिडर करा. देन पांडिचेरी. आणखी सगळ्यात पहिलं तर दिल्ली का नाही सांगत आहे कुणी? दिल्ली पण काय आहे? युनियन टेरिटरी. लिस्ट पटापट सांगा. लडाख, जेके, पांडिचेरी, दिल्ली किती झाल्या? 4. लक्षद्वीप 5. देन चंदीगड, अंदमान निकोबार आणि दीव दमन, दादरा नगर हवेली. ओके. जी जम्मू काश्मीर ही युनियन टेरिटरी बनली, कधी बनली? ऑप्शन देते, ऑप्शन देते. 2019, 20, 21 न 22. येस अक्षय? येस, 19 मध्ये बनली. बरोबर. तर जम्मू अँड काश्मीर मध्ये आपल्याला बघायला मिळतं विंटर कॅपिटल कोणती होती? जम्मू काश्मीरची विंटर कॅपिटल आणि समर कॅपिटल काय आहे? जम्मू काश्मीरची विंटर कॅपिटल कोणती, समर कॅपिटल कोणती? विंटर कॅपिटल आहे जम्मू आणि समर कॅपिटल श्रीनगर आपल्याला बघायला मिळते. ओके. अशा पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन आपण या युनियन टेरिटरीची बघितलेली आहे. लडाखची कॅपिटल काय आहे सांगू शकता का? हे खूप फॅक्ट आहे ऍक्च्युली, मुद्दामून विचारते कारण 2019 चे बदल आहेत ना, तर कंबाईन किंवा राज्यसेवेला असे काही फॅक्टफुल आले क्वेश्चन तर कव्हर होतील. एवढं जास्त लक्षात नसतील येत तर काही टेन्शन नाहीये, पण ट्राय करा आन्सर देण्याचा. लेह. लडाखची कॅपिटल लेह असणार आहे. बरोबर की नाही? लार्जेस्ट टाउन आहे की नाही ते लडाख मधलं, आणि फेमस सुद्धा आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आणखी काय क्वेश्चन मी तुम्हाला विचारते. जम्मू काश्मीरच्या 2 कॅपिटल आहेत की बघितल्या की नाही आपण? कोणकोणत्या होत्या त्या? जम्मू आणि आणि श्रीनगर. श्रीनगर. बरोबर. तर हे बेसिक फॅक्ट आहेत. समर, विंटर कॅपिटल, लडाखची कॅपिटल, असे काही क्वेश्चन जर आले तर येऊ शकतात विचारले. नवीन चेंजेस वर विचारतात फॅक्च्युअल क्वेश्चन. सो हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता इथे आपल्याला बघायचे जसं राज्यांमध्ये आपण बघतो ना, एक कोतवाल पासूनची एक पूर्ण राष्ट्रपती पर्यंत चेन आहे की नाही प्रशासनाची, ती आपल्याला बघायला मिळतं. तर इथे जसं निवडून येणार कोण आहे? चीफ मिनिस्टर राज्यांमध्ये. तर त्याचबरोबर प्रशासना थ्रू आलेला मेंबर गव्हर्नर आपण म्हणतो, जो राष्ट्रपतींचा एक काय असतो दुवा, म्हणजे एक ब्रिज आहे जो राष्ट्रपतींपर्यंत पूर्ण खबर देणार. बरोबर की नाही? राज्य कसं चालतंय, काय तिथं होणाऱ्या गोष्टींविषयीची माहिती
पुन्हा तिथं काय कंडिशन तयार होते, जसं नागालँडमध्ये प्रेसिडेंट रूल इस्टॅब्लिश केला, तर ती माहिती कोणी दिलेली असेल, तिथल्या राज्यपालांनी. ओके, सिच्युएशन खराब होत चाललेली आहे, मग तिथे त्या पद्धतीने प्रोव्हिजन केले जातात. आणि हा पॉलिटीचा पार्ट आहे जो तुम्ही तिथे इन डेप्थ बघत असाल. जसंच राज्यांमध्ये गव्हर्नर बघायला मिळतात, तसंच आपल्याला लेफ्टनंट गव्हर्नर मिळतात युनियन टेरिटरीज मध्ये. ओके. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने यांना काही नवीन पॉवर्स दिलेले आहेत, इम्पॉवर केलेलं आहे. जे लेफ्टनंट गव्हर्नर्स आहेत त्यांना 2 पॉवर दिलेले आहेत लेटेस्ट 2023 मध्ये. ओके. तर एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 नुसार एक एम्पॉवर केलं पहिली. आणि दुसरी पॉवर मिळाली गव्हर्नर्स, जे लेफ्टनंट गव्हर्नर्स आहेत त्यांना सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020. ओके. तर प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू आहेत, यांनी ही याच्या संबंधीची ऑर्डर साईन केली. आपल्या प्रेसिडेंट कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. त्यांनी काय केली? ऑर्डर साईन केली. आणि त्याच्यानुसार अपार्ट फ्रॉम दिल्ली, लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमन दीव, चंदीगड, पॉंडिचेरी, लक्षद्वीप, त्यांना काय केलं? ज्यांना इम्पॉवर केलेलं आहे 239(1) कॉन्स्टिट्यूशनचे जे आहे आर्टिकल आहे त्याच्या थ्रू या 2 ऍडिशनल पॉवर्स त्यांना मिळालेल्या आहेत. आता अंडर इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 जे आपल्याला बघायला मिळतं, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की गव्हर्नमेंट पब्लिक इंटरेस्ट या मुद्द्यावरून कोणत्याही इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंटला एक्झेम्प्ट करू शकते, ऍज किंवा अंडरटेकिंगला सुद्धा एक्झेम्प्ट करू शकते लिगल प्रोव्हिजन्स मध्ये. याचा अर्थ काय होतो की एखादी कंपनी इस्टॅब्लिश होते, तर ती कशामध्ये इस्टॅब्लिश होते? आपले जे कंपनी कायदे आहे त्यानुसार आपण 2019 चे वगैरे कायद्यांचा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मग तरतुदी असतात की ही कंपनी आहे, मग ती पब्लिक लिमिटेड आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे. परंतु जर गव्हर्नमेंटला वाटलं की लोकांच्या हितासाठी एखाद्या कंपनीला डिलिस्टेड एक्झेम्प्ट करणं म्हणजे काय? डिलिस्टेड करणं, बरोबर की नाही? इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट आहे तर नाही हा दर्जा देणं. तर गव्हर्नमेंट ते करू शकते. आणि हे युनियन टेरिटरीजच्या कुणाला राईट मिळाले? लेफ्टनंट गव्हर्नर. ओके. आणि राज्यांमध्ये तर वेगळं प्रोसिजर असणार आहे, पण आधी हे आता सध्या हे कुणाला देण्यात आलेले आहेत? लेफ्टनंट गव्हर्नर्सला. आपल्याला ही एक लिगल प्रोव्हिजन बघायला मिळते. महत्वाचा याच्यामधला लास्ट पॅराग्राफ आहे. इंडस्ट्रियल रिलेशन कोड अंतर्गत काय झालेलं आहे? पब्लिक इंटरेस्टच्या नावाखाली नवीन इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट किंवा अंडरटेकिंग असतील त्यांना लिगल प्रोव्हिजन मधून एक्झेम्प्ट करण्यात येईल. ओके. सो ही महत्वाची छोटीशी एक न्यूज. याच्यानंतर आपल्याला पुढची न्यूज कव्हर करायची आहे ती म्हणजे एन्व्हायरमेंट संबंध. ओके. महत्वाचं आहे कारण एन्व्हायरमेंट वर 40+ क्वेश्चन्स आपल्याला आता बघायला मिळत आहेत नियर अबाउट. तर महत्वाचं आणि मोठ्या न्यूज आपल्याला एन्व्हायरमेंटच्या कव्हर करायच्या. सो आपण दर लेक्चरला ऍटलीस्ट एखादी तरी न्यूज कंटिन्यू करतोय. ओझोन होल जो आहे त्याला ग्रेटेस्ट थ्रेट आहे ओझोन होल जो आहे तो एक ग्रेटेस्ट थ्रेट आहे. कोणासाठी? मानव आणि अर्थसाठी, आपल्या अर्थसाठी सुद्धा आणि आपल्या ह्युमन्ससाठी सुद्धा. आता हे बऱ्याच वर्षांपासून आपण ट्रॅक सुद्धा करत आहोत. ओके. युनायटेड नेशनचे जे सायंटिफिक पॅनल आहे त्यांनी जानेवारी 9, 2023 ला एक रिपोर्ट दिला. त्यांनी सांगितलं की आपण ज्या पद्धतीने ट्रॅक करत आहोत ओझोन होलला, तर ओझोन होल 2066 पर्यंत लगभग भरून येईल अशी माहिती त्यांनी दिली. ओके. आता हे याच्यासाठी आधी काही प्रोव्हिजन केलेलं आहे. आता रिकव्हरी जी आहे ओझोन होलची ती सक्सेसफुल कशामुळे झालेली आहे? जे हार्मफुल केमिकल्स ओझोनला डिप्लेट करणारे काही सबस्टन्सेस असतात त्यांना म्हणतात ओडीएस, ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स. तर त्या ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सचं हे एलिमिनेशन करते, म्हणजे काय? तर कमी करते. कशामुळे? वेगवेगळे आपण काय केलेले आहेत? पावलं उचललेली आहेत. त्याच्यामध्ये व्हिएन्नाचं नाव येईल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचं नाव येईल. ओके. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी झालेला आहे? 1989 ला. आणि त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की जे काही हार्मफुल केमिकल्स आहेत इंडस्ट्रीमधून निघणारे त्यांना आपण काय करूयात? थ्रो आउट करूयात किंवा त्यांना वातावरणात येऊ द्यायचं नाही. आपण सस्टेनेबल मॅनरनी इंडस्ट्रियल प्रोसेसेस करूयात. तर जवळपास 99% सबस्टन्स जे आहेत मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने बॅन केलेले आहेत किंवा फेज आउट केलेले आहेत. ओके. आणि ते जवळपास बॅन झालेले आता बाहेरही पडले, म्हणजे फेज आउटही झाले. आणि याच्यातून रिझल्ट आलेला आहे, बघायला मिळतोय की स्लोली, स्टेडिली किंवा स्लोली आपली ओझोन जी लेअर आहे ती काय होते? रिकव्हर होते. म्हणजे ती आणखी थिक होत जाते. ती थिन होणं म्हणजे काय? ओझोनचं डिप्लेशन होऊन जाते. ओके. समजा करंट पॉलिसीज आपण बघतोय ओझोन लेअर साठी 1980s पासून, तेव्हाची आपण काय केलेली आहे? लेअर जी होती ती कशा पद्धतीची होती हे आपण काउंट केले. आणि आता 2066 पर्यंत अंटार्क्टिका आणि 2045 पर्यंत आपल्याला आर्टिक झोन मध्ये चेंजेस बघायला मिळणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपण
बघतो की 2040 पर्यंत पूर्ण जगभराचं सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लुजन करणार आहोत. सध्या तर अंटार्क्टिका आणि आर्टिक रिजनला आपण टार्गेट जास्त करतोय. त्याच्यावर आपण डिटेल सेशन सुद्धा घेतलेलं आहे. ओके, ओझोन, ग्राउंड लेवल ओझोन कसा तयार होतो, आणखी एक सेशन पण आपलं EVS याच्यावर होणार आहे ओझोन साठी स्पेशली. आय थिंक बघितलेलं आहे ओझोन होलवर आपण एक लेक्चर पूर्णपणे, की आर्टिक आणि अंटार्क्टिका मध्ये सुद्धा कशी कंडिशन होते, थंड प्रदेशात सुद्धा कशा पद्धतीने ओझोन डिप्लेट होतोय. ओके, याच्यानंतर ओझोन लेअरची बेसिक माहिती आपण बघूया. आता हे अर्थचं जे आपलं पूर्णपणे वातावरण आहे त्याला स्पेअर मध्ये, आपण ऍटमॉस्फिअरला काय केलेलं आहे, स्पेअर मध्ये डिस्ट्रीब्युट केलेलं आहे. म्हणजे अर्थ पासून एखादा स्पेअर किती दूर त्याच्यानुसार त्याला नाव. आता ट्रोपोस्फेअर 0 to 10 किलोमीटर अर्थ पासून दूर आहे त्याला ट्रोपोस्फेअर म्हणतो. 10 ते 30 किलोमीटर स्ट्रॅटोस्फेअर, 30 ते 50 किलोमीटर मिझोस्फेअर, 50 ते 400 किलोमीटर थर्मोस्फेअर, आणि अबाव 400 काय असणार आहे, एक्झोस्फेअर असणार आहे. तर याच्यामध्ये सेकंड लेअर जी कोणती आपल्याला बघायला मिळते, स्ट्रॅटोस्फेअर म्हणजे स्थितांबर. या स्थितांबरामध्ये 10 ते 30 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ओझोनचा प्रेझेन्स. ओके, तुम्हाला इथेही बघायला मिळेल ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या मध्ये आपल्याला काय बघायला मिळते, ओझोन लेअर बघायला मिळते. ओके, सो अशा पद्धतीने 1980s ला पहिल्यांदा ओझोन जे आहे बिगेस्ट एन्व्हायरमेंटल थ्रेट बनलं किंवा मोठी समस्या बनलं. कधी 80 पासून. आता ओझोन जे आहे ते केमिकली 3 O3 ऑक्सिजन ऍटम्सचं बनलेलं आहे, म्हणजे O3 ज्याला आपण म्हणतो, बरोबर की नाही. आता हे प्रायमरीली अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला बघायला मिळते, त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटोस्फिअर, 10 ते 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये. ओके, आता हे ओझोन लेअर जे आहे ते काय करतं, आपल्या अर्थला प्रोटेक्ट करायचं का. समजा वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे, बरोबर, देन हे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं UV रेज वगैरे येतात. आणि UV रेज जेव्हा सन पासून सगळ्यात आधी तर कुणावर पडणार, एक्झोस्फिअर वर आपल्याला बघायला मिळणार. एक्झोस्फिअर, थर्मोस्फिअर, मिझो, स्ट्रॅटो आणि ट्रोपो, आणि मग अर्थवर येणार. तर ह्या स्पेअर मधून ती येते. तर आता ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या इथे किंवा 30 ते 50 अगदी मिझोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर या रेंज मध्ये आपल्याला ओझोनचं प्रेझेन्स दिसतं. आणि ओझोनचं एक असं ब्लँकेट आच्छादन जसं काही झालेलं आहे. ओके, ब्लँकेट आहे. आता त्या ब्लँकेट मधून हे रेज जे आहेत UV रेज ते आरपार जाणार नाही. ते ब्लँकेट काय करतं, वरच रोखून धरतं आणि पुन्हा पुन्हा परत पाठवतं एक प्रकारे. तर ते प्रोटेक्ट करते. आता हे ब्लँकेट जेवढं वापरलं, आणि वापरलं म्हणजे काय, इंडस्ट्रियल केमिकल्स त्याच्यावर जेवढे पडले क्लोरीन वगैरे सारखे, ते काय करतात, ब्लिचिंग करतायत ओझोनची. म्हणजेच काय, पुन्हा डिग्रेड करतायत आणि ऑक्सिजन मध्ये त्याला कन्वर्ट करतायत, O2 मध्ये किंवा सिंगल ऑक्सिजन, बरोबर की नाही. सो अशा कन्वर्जन आपल्याला बघायला मिळतं. मग हे केमिकल तिथं गेलेच नाही तर ब्लिचिंग होणारच नाही, ओझोनची लेअर जाडच होत जाणार, आणखी तिथे बनत जाणार, आणि ती काय होणार, चांगलं राहणार ब्लँकेट. पण जेवढे केमिकल्स ब्लीच करायला जातील, ब्लिचिंगने काय होणार, कपडा पातळ होतोय, ते ब्लँकेट काय होऊन जाते, पातळ होऊन जाते. आणि ते तिथे एखाद्या ठिकाणी जर होल पडला तर त्या होल मधून डायरेक्ट UV रेज काय होतात, पृथ्वीवर येतात, आणि म्हणून आपल्यासाठी ते काय होतात, हार्मफुल ठरतात. ओके, आणि याची सुरुवात 1980 पासून आपल्याला बघायला मिळाली. आता UV रेज मुळे कशामुळे हार्मफुल आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर होऊ शकतं किंवा इतर डिजीज सुद्धा होऊ शकतात. आणि प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा डिसऑर्डर्स आपल्याला बघायला मिळतात. 1980s मध्ये सायंटिस्ट लोकांनी ऑब्झर्व करायला सुरू केलं आणि 3 डिक्लाइन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बघायला मिळाले. ओझोन लेअर म्हणजे 3 ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. ओझोन लेअर डिक्लाइन होत चालली, साऊथ पोलच्या तिथे आपल्याला एक बघायला मिळाली. ओके, देन ओझोन होल जो आहे अंटार्क्टिका तिथे आपल्याला बघायला मिळाली. आणि लार्जेस्ट जे डिक्लाइन होणं आहे ते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, जवळपास 1975 आणि 1984 मध्ये ब्रिटिश जिओफिजिस्ट होते जोसेफ फार्मन यांनी रिसर्च कंडक्ट केला आणि त्यांनी वेदर बलून्स यूज केले. ओके, ज्याच्यातून त्यांनी स्टडी केला वेदरचा, आणि त्यांना ऑब्झर्व त्यांनी त्याच्यावरून केलं की ओझोन होल जो आहे ती डे बाय डे वाढत चालली आहे आणि ती एक समस्या बनत चाललेली आहे. ओके, आणि स्ट्रॅटोस्फोर जे स्ट्रॅटोस्फोरच्या अबोव हॅलेवे सायंटिफिक बेस आहे अंटार्क्टिकामध्ये, तिथे आपल्याला याची माहिती सुद्धा, ऑब्झर्वेशन जे आहे ती मिळालं. त्या रिसर्च नंतर मारिओ माउलिना आणि शर्वुड रोलँड यांनी सुद्धा होल जे आहे ओझोन होलची समस्या ती आणखी पुन्हा एकदा दाखवून दिली. याच्यानंतर 74 मध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे ते ओझोन होलला डिप्लेट करतं याची माहिती मिळाली. आता हे क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे ते कुठे युज केलं, तर कुलंट म्हणून रेफ्रिजरेशन टेक्नॉलॉजी मध्ये, एसीज मध्ये. ओके, CFC ज्याला शॉर्ट मध्ये म्हणतो. आणि रिसर्चर्सला या अवॉर्ड सुद्धा मिळालं या डिस्कव्हरी बद्दल 1995.
परत 1985 मध्ये 28 कंट्रीजने एकत्र येऊन व्हिएन्ना कन्व्हेन्शन साईन केलं, जे ओझोन होलच्या प्रोटेक्शनसाठी होते. कधी? 1985 मध्ये 28 कंट्रीजने. आणि हे फर्स्ट इंटरनॅशनल अग्रीमेंट होती, ज्याच्यामध्ये लोकांनी कमिट केलं कंट्रीजने की आपण काय करू, ओझोन होलला मॉनिटर करू आणि तिचं डिप्लेशन जे होतंय त्याच्या सुद्धा शोध लावू. ओके, जे कारण त्याच्यामुळे डायरेक्टली ह्युमन हेल्थवर परिणाम होतोय. आणि याच्या 2 वर्षानंतर म्हणजे 87 मध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन नंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने स्पेशली ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस साठी त्यांच्या कन्झम्पशनला आणि त्यांच्या प्रोडक्शनला लिमिट घालून दिल्या. ओके, त्यांनी एक टार्गेट सेट केलं की हे कन्झम्पशन जे करतायत सीएफसीचं आणि म्हणजे क्रिएट करणारे पण आणि प्रोड्यूस करणारे पण दोघांसाठी काय असली पाहिजे, लिमिटेशन असली पाहिजे. आणि यांनी एक गोल सेटअप केलं कशासाठी, 10 वर्षांच्या काळासाठी. ओके, सीएफसी आणि हॅलोन या गॅससाठी की ते काय करतील, या 10 वर्षांमध्ये त्याला अर्ध्यापर्यंत, ओके, किंवा कमी करून टाकतील. सो अशा पद्धतीने ही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सुद्धा कशासाठी आहे, ओझोन होल संदर्भात, स्पेशली ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेसच्या संदर्भात. क्लिअर आहे ही ओझोन होलची समस्या. आपण याच्यावर एक लेक्चर डिटेल घेतलेलं आहे आपल्या ऍपमध्ये, तुम्ही तेही पाहू शकता. ओझोन होल एअर पोल्युशन मध्ये तुम्हाला ते सापडेल. तर ह्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, आता ओझोन लेअर भरून निघते अशी एक न्यूज आपल्याला रिसर्चर्स थ्रू पाहायला मिळते. ओके, तर याच्या ओझोन होल संदर्भात किती प्रोटोकॉल आपण बघितले किंवा कोणत्या 2 प्रोव्हिजन आपण बघितल्या इंटरनॅशनली? मॉन्ट्रियल व्हिएन्ना प्रोटोकॉल, कन्व्हेन्शन. येस, व्हिएन्ना कन्व्हेन्शन आणि सेकंड वॉज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मॉन्ट्रियल ओके, प्रोटोकॉल. व्हिएन्ना कन्व्हेन्शन बद्दल माहिती द्या मला थोडी. व्हिएना कन्व्हेन्शन मध्ये सीएफएस, फ्लोरोकार्बन आणि हॅलोन गॅसेसचा यूज कमी करण्यात येणार 10 इयर्स मध्ये. व्हिएन्ना कन्व्हेन्शन कधी हॅपन झालेली आहे? 1985. येस, 1985. आणि व्हिएना कन्व्हेन्शन मध्ये किती कंट्रीज होते? 28. 28. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली हॅलन्स आणि क्लोरोफ्लोरोकार्बन बद्दल नाही बोललं मानसी, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये बोलले. आणि व्हिएन्ना मध्ये कन्व्हेन्शन होते प्रोटेक्शन, ओझोन लेअरचं प्रोटेक्शन करण्यासाठी पहिली इंटरनॅशनल अग्रीमेंट होती ही. ओके, जे डिप्लेशन कसं होतंय किंवा मॉनिटर करणं ओझोन होलला, हे त्याच्यामध्ये ठरवण्यात आले. आणि सीएफसी आणि जे हॅलन्स आहेत त्यांच्याबद्दलच्या प्रोव्हिजन कधी टाकल्या? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये टाकल्या, ज्या मॉन्ट्रियल आफ्टर 2 इयर्स, व्हिएन्ना अग्रीमेंटच्या आफ्टर 2 इयर्स मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हॅपन झाला. ओके, त्याच्यामध्ये टार्गेट लिमिट ठेवण्यात आलं कशासाठी? ओडीएस साठी, म्हणजे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस साठी. ओके, जे ओझोनला काय करतात, डिप्लेट करून टाकण्याचं काम करतात. आता ओझोनला डिप्लेट करणं म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये सांगते. ऍक्च्युली याच्यावर पूर्ण आपण 1-1.5 तासाचं सेशन घेतलेलं आहे, पण इथे शॉर्ट मध्ये सांगते. ऍटमॉस्फिअर आहे पूर्णपणे. ओके, ऍटमॉस्फिअर मध्ये असणाऱ्या या लेयर्स तुम्ही बघितल्या. या लेयर्स मध्ये आपल्याला बघायला मिळालं ओझोनची सुद्धा एक लेयर आहे. ओझोन म्हणजे काय? O3, वातावरणातला ऑक्सिजन म्हणजे O2 प्लस आणखी O त्याच्यामध्ये मिळाला. O कधी त्याच्यामध्ये ऍड होईल? जेव्हा ते रेज तिथे पडतील. ओके, युव्ही रेज, त्याच्या थ्रू O जो आहे त्याचं डुप्लिकेशन होईल. म्हणजे एक प्रकारे तो काय होईल, डुप्लिकेशन म्हणण्यापेक्षा स्प्लिटिंग होईल. O2 चं स्प्लिटिंग होईल, 2 O बनतील. आणि इकडे असणारा O आणि आणखी वातावरणात असलेले ऑक्सिजन, तर इकडनं स्प्लिट होऊन एक ऑक्सिजनचा मॉलिक्युल कुठे जाईल? O2 मध्ये, आणि त्याच्यापासून O3 बनतील. आता O3 बनल्यानंतर हा झाला ओझोन, बरोबर. हे बनल्यानंतर जर आपण पोल्युशन करतोय, खूप सारं इंडस्ट्रियल पोल्युशन, समजा आता इथे एसी चालू आहे, देन आपल्याकडे रेफ्रिजरंट आहेत, कुलिंगसाठी बऱ्याचशा प्रोव्हिजन, आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रीज बघतो, बरोबर की नाही? सो याच्या सगळ्यातून निघतोय काय? क्लोरोफ्लोरोकार्बन. आता हा क्लोरोफ्लोरोकार्बन वातावरणात मिसळणार की नाही पूर्णपणे, आणि हा जाणार ओझोन लेअरच्या. आता जेव्हा तो ओझोन लेअरच्या तिथे जातो, तेव्हा तो काय करतो? ओझोनला स्प्लिट करायचं काम करतो. म्हणजे O3 पासून पुन्हा सिंगल O बनतात. ओके, एकतर O2 बनणार किंवा 3 O बनणार. आणि हे काय करणार? त्याला ब्लीच करणं, वॉश आउट करायचं काम करणार. आणि याच्यामुळे काय होणार? तिथे आपल्याला बघायला मिळणार डिप्लेशन. म्हणजे ती O3 म्हणजे काय? एकत्र आले. आणि O सिंगल 3 O बनले म्हणजे काय? वेगवेगळे झाले. आता वेगवेगळे झाले तर ती लेअर काय झाली? पातळ. जेवढे जास्त O3 ब्रेकडाऊन होणार तेवढी लेअर काय होणार? पातळ होत जाणार. ब्रेकडाऊन झालं म्हणजे काय? लेअर खतम होत चालली. ओके, सो अशा पद्धतीने हे
ओझोनचं क्रिएशन आणि डिप्लेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यावर आपलं ते डिटेल सेशन तुम्ही पाहू शकता. तर ही होती ओझोन होल बद्दलची जी एक नवीन मोठी समस्या आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर आहे कॉन्फरन्स ऑफ प्रिसाइडिंग ऑफिसर्स. प्रिसाइडिंग ऑफिसर्स कुणाला म्हणतात? व्हॉट इज मीन बाय प्रिसाइडिंग ऑफिसर्स? सांगा बरं मला, प्रिसाइडिंग ऑफिसर कुणाला म्हणतात? मॅम जे प्रिसाइडिंग ऑफिसर पहिल्यापासून सर्व्हिस मध्ये आहे त्यांना ना. जे पहिल्यापासून सर्व्हिस मध्ये आहेत. बाकीचे कोण काय सांगू शकता? मॅम एक्झाम्पल साठी जे स्पीकर आहेत लोकसभाचे ते येस, लोकसभाचे प्रिसाइडिंग ऑफिसर झाले. बरोबर. लोकसभेमध्ये कोण आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर? स्पीकर. स्पीकर, राज्यसभेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट तेच राज्यसभेचे स्पीकर पदस्वीकार. त्यांना आपण काय म्हणतो? राज्यसभेचे असतात त्यांना स्पीकर हे नाव म्हणतात का? काय म्हणतात? येस अक्षय, प्रेसिडेंट म्हणतात ना, अध्यक्ष. चेअरपर्सन म्हणतात, बरोबर की नाही? स्पीकर हे लोकसभेचं आपण म्हणतो आणि तिथे काय असतात? चेअरपर्सन आपण म्हणतो. देन आपल्याला इथे बघायचं आहे आणखी इलेक्शन कमिशनर सुद्धा प्रिसाइडिंग ऑफिसर अपॉइंट करतं कोड ऑफ कंडक्ट मेंटेन राहण्यासाठी. जे इलेक्शन होणार आहेत ते कंडक्ट मेंटेन करण्याचं काम कोण करतात? ते प्रिसाइडिंग ऑफिसर करतात. ओके, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आपल्याला बघायला मिळतात. यांची एक ऑल इंडिया कॉन्फरन्स झालेली आपल्याला बघायला मिळते जयपूर राजस्थानला. जवळपास 11 ते 12 जानेवारी 2023 मध्ये ही झाली. एडिशन होती 83rd. आणि स्पीकर जे ओम बिर्ला आहेत, लोकसभेचे कोण आहेत? स्पीकर. ते इथं काय असणार आहेत? ह्या कॉन्फरन्सचे सुद्धा हेड असणार आहेत. इनॉग्रेशन जे केलं जगदीप धनखड यांनी, व्हाईस प्रेसिडेंट किंवा ज्यांना आपण स्पीकर ऑफ राज्यसभा म्हणू. ओके, इथं स्पीकर आले पण त्यांना चेअरपर्सन म्हणा. हा वर्ड काय आहे? चुकीचा आहे. ओके, कारण जनरली आपण लोकसभेला स्पीकर जास्तीत जास्त, मला वाटतं पॉलिटिकली पण 30 टर्म असेल मॅम लोकसभेसाठी. मराठीमध्ये तर दोन्ही पण राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष असंच म्हणतात. असंच म्हणतात का? ओके, ठीक आहे, काय हरकत नाही, अर्थ तोच होतो याचा. देन कॉन्फरन्स जी आहे ती ऑर्गनाईज केलेली होती 5th टाइम जयपूर सिटीमध्ये. यापूर्वी पण 4 वेळा जयपूरमध्ये ऑर्गनाईज केलेली होती ही कॉन्फरन्स. आणि हे 11 इयर्स नंतर आपल्याला बघायला मिळते राजस्थानमध्ये पुन्हा एकदा हॅपन झालेली. ओके, राजस्थानमध्ये 2011ला झालेली आणि त्यानंतर आता आता कधी झालेली आहे? 2023. देन 100th कॉन्फरन्स जी होती ती शिमलामध्ये 2021 ला झालेली आहे आणि फर्स्ट कॉन्फरन्स सुद्धा शिमलालाच झालेली 1921 ला. आणि 100वी सुद्धा कुठे? शिमलामध्येच. ओके, कधी? 1921 ला पहिली आणि 100वी 2021 ला शिमलामध्येच झालेल्या पहिल्या आणि 100व्या कॉन्फरन्स या. तर ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स जे आहेत ती काय आहे? एक अपेक्स लेजिस्लेचर आहे इंडियामधलं. म्हणजे हे महत्वाची पदं आहेत. ते एकत्र येऊन इथं काय करतात? एकत्र डिस्कशन करतात. तर ही एक छोटी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन होती. ती तेवढ्या पुरताच तुम्ही लक्षात ठेवली तरी चालेल. पुढे आहे युविका प्रोग्राम. आपल्याला बघायला मिळतो यंग सायंटिस्ट प्रोग्राम. ओके, अनाऊन्स केलेला आहे इस्रोने. इस्रोने हा चाइल्ड सायंटिस्ट साठी प्रोग्राम बनवलेला आहे, जेणेकरून आता आपण बघतोय की आपण खूप प्रगती करतोय. जसं चांद्रयान झाले, मंगळयान आहे, आदित्य L1 मिशन सारखं आहे. इतर बऱ्याचशा गोष्टी पण आपण एक्सप्लोर करत आहोत, बरोबर की नाही? शुक्रयानची चर्चा, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत असाल टेक्नॉलॉजीमध्ये स्टडी करताना. तर याच्यामध्ये मग जर सुरुवातीपासून आपल्याकडे आता फॉरेन कंट्रीज मध्ये बघतोय तर त्यांचं सायन्स अँड टेक किंवा बेसिकली त्या मुलांना किती अवेअरनेस असते आणि तेवढी अवेअरनेस आपल्याकडे आपल्याला बघायला मिळत नाही. आपल्याकडे सदर्न रिजन मध्ये तरी बरेचसे सायंटिस्ट वगैरे तिकडचेच आपल्याला बघायला मिळतात. पण ऑल ओव्हर इंडियामध्ये फार कमी बघायला मिळत आहेत, बरोबर की नाही तुलनेने? तर कुठेतरी हे सायंटिस्ट आपल्याकडे जास्तीत जास्त तयार व्हावे, नवीन नवीन इनोव्हेशन डेव्हलपमेंट आपल्याकडे घडून यावी, याच्यासाठी ह्या चाइल्ड सायंटिस्ट पासून आपण ही सुरुवात केलेली आहे. आणि हा युविका प्रोग्राम एक महत्वाचं काय राहणार आहे? पाऊल राहणार आहे त्यासाठी. तर हे युविका प्रोग्राम जो आहे तो 15 ते 26 मे या दरम्यान काय करणार आहे? इस्रो आपल्या सेंटरमध्ये सेलिब्रेट करणार किंवा इस्टॅब्लिश करणार किंवा त्याची सुरुवात एक आपल्याला तिथे बघायला मिळणार. ओके, तर हा होता युविका प्रोग्राम. लक्षात आल्या का इतक्या न्यूज? येस मॅम.
तर सगळ्यात महत्वाची सूचना तुम्हाला एक सजेशन राहील की सगळ्यांनी आर्टिकल्स वर जास्त फोकस करा. आर्टिकल्स नुसार आपल्याला एलिमिनेशन जमतं पॉलिटीमध्ये. बऱ्याचशा ऑप्शन्सला वगळता येतं, 50-50 राहतात, मग त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेट फाइंड आउट करता येतं. तर आर्टिकल्स हे तुमचे बायहार्ड असले पाहिजेत, प्रॉम्प्ट असला पाहिजे तुम्ही त्याबद्दल आठवायची गरज नाही लागली पाहिजे. 365 आर्टिकल्स आहेत, त्याच्यासाठी सगळेच आर्टिकल्स शिकवायची गरज नाहीये. तर काही काय करू शकतात तुम्ही, वरवरचं पाठ करा, नंतर इन डिटेल गोष्टी त्याच्यामध्ये जर तुमचं पोर्शन राहिलेलं असेल तर नंतर फिल करत राहा. पण ऍटलिस्ट नंबर्स पाठ पाहिजेत. ओके, प्रत्येकाचे पाठ पाहिजेत. त्याच्यानुसार खूप हेल्प होईल तुम्हाला क्वालिटीमध्ये. कारण करंट मध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या जवळपास सगळ्या कुठल्या ना कुठल्या आर्टिकलशी जोडल्या जातात आणि तिथून क्वेश्चन इमर्ज होतात. तुम्हाला तिथे क्वेश्चन जर टॅकल करायचे तर तुमचे आर्टिकल्स हे पाठच पाहिजेत. आणि एक रेग्युलर तुमचं आता सगळ्यांचा असलं पाहिजे की दिवसातला काही टाइम जर रिव्हिजन करता क्वालिटीची तर 4-5 मिनिटं हे आर्टिकल्स साठी दिवसातले द्या. 5 मिनिटं जेवढे आर्टिकल्स आठवतील फटाफट फटाफट तेवढे रिकॉल करायचा प्रयत्न करा. आणि ग्रुप्सने करा. आपल्या कॉन्स्टिट्यूशनला पण ग्रुपमध्ये विभागले की नाही, शेड्युल्स आहेत, त्याच्यानंतर आपले ग्रुप्स आहेत, पार्ट आहेत ना, किती पार्ट मध्ये विभागले, त्याचा एक एक पार्ट डेली करायला घ्या. महिनाभरात तुमची आर्टिकल्स वर इतकी चांगली पकड तयार होईल. आणि याच्यासाठी काही गरज नाही आपल्याला कुणाच्या हेल्पची, आपण हे स्वतः पण करू शकतो. ओके, तर महिनाभरात जर प्रत्येक पार्ट वरचे आपण आर्टिकल्स बघत गेलात तर पूर्ण तुमचे सर्व लेटेस्ट आर्टिकल सगळं कव्हर होतील. आणि ते तुमचं एक चांगला असेट तयार होईल क्वालिटीसाठी, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. मग हळूहळू डिटेल्स जेवढ्या मिळत जातील तेवढी आणखी तुम्हाला त्या पार्टवरचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल. ओके, तर आर्टिकल किती, 1 ते 4 पहिला पार्ट करा, नागरिकता, देन सेकंड, त्याच्यानंतर पुन्हा 12 ते 35 फंडामेंटल राईट, असं सेक्शन करून पाठ करा, आपोआप पाठ होतील. आणि जे मोठे सेक्शन आहेत त्यांना पार्ट मध्ये विभागा, तुकड्यांमध्ये पदांनुसार वगैरे जे आहेत ना प्रोव्हिजन, तसं करा. मग ते आणखी चांगलं लक्षात राहतं. कंपॅरेटिव्ह स्टडी क्वालिटीमध्ये करा, बरीचशी पदं आहेत आपल्याला. लेफ्टनंट गव्हर्नर, गव्हर्नर ह्या दोघांचं कार्य जर आपल्याला बघायचं असेल तर दोघांना कंपॅरेटिव्हली, एक साइडला त्यांचं कार्य, एक साइडला हे कार्य, त्यांचे आर्टिकल्स, त्यांचे, हा कंपॅरेटिव्ह स्टडी क्वालिटीमध्ये खूप वर्क करतो. तुम्हाला कॉन्फिडन्स येतो त्याच्यामध्ये. तर तो करायला लागा, क्रिस्प नोट बनवायला लागा जर शक्य होत असेल तर. किंवा जून नंतर करा ते मेन्स साठी, पूर्ण जेव्हा सेक्शन तुमचे कव्हर होतील. मला वाटतं क्वालिटी आता जवळपास तुमचं स्टेट गव्हर्नमेंट वगैरे झालेलं असेल ना क्लासेसमध्ये. आपण कुठपर्यंत आले? पंचायत राज स्टार्ट केले मग. पंचायत राज स्टार्ट केलं म्हणजे इंडियन पॉलिटीचा बराचसा पार्ट कव्हर होत चाललाय. मग गव्हर्नन्स वगैरे सुरू होईल ना त्यानंतर तुम्हाला. तर खूप मोठा पार्ट आपला तुमचा कव्हर होतोय. जवळपास मला वाटतं 40-45% कव्हर झाला असेल ना ते क्वालिटी तुमचं. आणि तेवढ्यातूनच प्रीला खूप जास्त क्वेश्चन येतात. उर्वरित पार्ट वर तुम्ही बघाल तर एकदम प्री साठी तेवढे क्वेश्चन नाही जनरेट झालेले दिसणार. आता पंचायत राज पर्यंत झालं म्हणजे खूप क्वेश्चन झालं तुमचा प्री साठीचा. प्रीचं तर आणखी जास्त झाला. तर मोस्टली मेकिंग वर जास्त क्वेश्चन येतात, फंडामेंटल राईट, जे पार्ट गव्हर्नर वर क्वेश्चन आलेले आपण बघतो, कार्यांवर वगैरे, बरोबर की नाही. सो तो पार्ट स्ट्रॉंग करून ठेवा. एकदम परफेक्ट झालं पाहिजे, त्यामध्ये कशाची गरज नाही पडली पाहिजे. आणि बाकीच्या तर न्यूज आपण छोट्या मोठ्या कव्हरच करत आहोत. मी प्रयत्न करेल आणखी जास्त जून नंतरचे जे लेक्चर्स असतील हे कसे आपले रिव्हिजनरी आहेत आणि आपल्याला जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत संपवायचे वर्षभराचं. म्हणून आपण थोडेसे काय करतोय, फास्ट फॉरवर्ड बघतोय. ओके, ठीक आहे, थांबायचं मग. येस मॅम. थँक यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत.